थँक्यू, बिग थँक्स टू यू, यू ऑल. थँक्यू. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे, कारण की आज घेतलेली आहे सुट्टी. तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय घडतंय. आपण आलोय बाबांना सोडायला. बाबांना आपल्या एरियामध्ये चक्कर आली होती. चलो चले मितवा हम पवार की गली में, हो गली में, गली 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 में, हो पवार की गली 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 में, हो बाबा को छोडेंगे पवार की गली में. वरिष्ठ सदस्य आहेत रमाबाई कॉलनी संघटित युवा मंच याचे. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे एव्हरीडे रोहित. आजचा ब्लॉग आहे ब्लॉग नंबर 16 आणि आपले सबस्क्रायबर झालेले आहेत 106 आणि वॉच टाईम पण वाढत आहे, व्ह्यूज पण वाढत आहे. तर थँक्यू, बिग थँक्स टू यू, यू ऑल. थँक्यू बडीज, थँक्यू माझे घरातले जेवढे पण बघतात ते माझे व्हिडिओज, आणि असंच प्रेम असू द्या माझ्यावरती. तर आज काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे, कारण की आज घेतलेली आहे सुट्टी. तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय घडतं आहे. तर हे थांबा काहीतरी झालं. तर मित्रांनो आपण आलोय बाबांना सोडायला. बाबांना आपल्या एरियामध्ये चक्कर आली होती, तर त्यांना सोडवायला आलोय आपण त्यांच्या घरी. पवारच्या घरी कोणतरी आहे पवार करून, त्यांच्या घरी सोडवायचं आहे बोलतात. तर आपण चाललोय. आपल्यासोबत आहेत आता रोकडे साहेब आणि इथं पुढे चाललेत ते केदारी साहेब पण आहेत आपल्यासोबत. तर आपण असं समाजकार्य करतच असतो. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही सांगा. बाबांना आपण सोडूया पवारांच्या घरी. बघा, बाबांना वाटतं परत चक्कर आली आहे. तर आपली गँग इथंच थांबली आहे, जरा रेस्ट चालू आहे जरा. इकडे अजून आतमध्ये आहे का बाबा घर? अजून आतमध्ये आहे घर? अशोक पवार नाव आहे ना? अशोक पवार. बघूया थांबा, मी विचारतो कोणाला तरी. ए भाऊ, नाव काय तुझं? अरे तर त्यानं कानात टाकलाय. हा जो आहे ना पुढं ब्लू टी शर्टवाला पोरगा चाललाय, तो इकडचा समाजसेवक आहे. तो आपल्याला घर दाखवत आहे. ते पवार गल्लीचं काय, पवारांच्या गल्लीत राहतात ते बाबा. तर बघूया आपल्याला किती लांब जायचं अजून. चालतच चाललंय. दे तर चाललंय तर घर दावल डायरेक्ट. चला आपण चाललोय आता. चलो चले मितवा हम पवार की गली में, इस आजोबा को छोड़ आए. बाबा पण हसायला लागलाय. बाबा हसतात गे. काय नाही देत होते तर चक्कर येऊन पडले ना. मग आता विचारलं कुठं राहतं, तर बोलले मुकुंदनगर मध्ये पवारच्या गल्लीत. पवारची गल्ली लय डेंजर आहे. हा दिसत इथं व्यवस्थित पकडा. त्या आताच लाकडं न्यायला लागले. हो थांबा की जरा, एवढं लवकर लाकडं नेत आहे. थांबा बाबाला घरी सोडून देऊ. किती वेळा विचारते बाबा, डेंजर आहे पोरगं. वंदन कुठं राहता तो? वंदन अरे त्याचं आडनाव तरी विचारायला पाहिजे होतं. वंदन पवार नाही, पवारांची गल्लीमध्ये राहते बोलते. हो वंदन कोण आहे? वंदन कोण आहे काय? कोणता? हो वंदन तो वरच्या खोलीत राहतात. हेच आहे ना घर? कुंदन. हो वंदन काय आहे ना, झालंय आहे ना. थांबे, ब्लॉगरलाच वरती जाऊ द्या. वंदन हे कोण आहे? पप्पा आहे का घरी? हा काय जेवतात हे? पप्पाला बोलव. कोण आहे तो? बाबा कुठे आहे? हो तुमच्या वडिलांना काय चक्कर आली तिथं बसले तिथं. आता ना घेऊन आलोय. खाली या लवकर. हा बाबांना. हा
तुम्ही या फक्त खाली. स्टडीवर बसतो. किती जण आहेत? ते काय पिशवी पण होती त्यांच्यासोबत. हा थैली, थैली घ्या. नको ना, ते खाली उतरत. जाऊ द्या आता, जाऊ द्या. ते घ्यायला या फक्त, त्यांना पाठवा. तुम्हीच येताय का? इथं बसवलं, इथं आणलं. इथे ते गाणं काय रे? पाठी नको उभा, ते काय रे? ते गाणं लावतात ना इंस्टाला. टॉम वंदन फाउंडेशनचं गाणं लावतात ना. हो गली में, गली 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 में, हो पवार की गली 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 में, हो पापा को छोड़ेंगे पवार की गली में. आंबोलीवरून आलेत. चिंबवली एवढं तुम्ही आजारी होते तर काय यायची गरज होती का? त्यांना पण आकला नाही. सुनाला पागल करत एवढं बरं नाही तर कशाला पाठवलं? गाडीमध्ये झालं असं कोण ओळखीचं तुम्हाला सोडून आहे? पोरं ओळखीचे आहेत म्हणून इथं राहतोय म्हणून आले ना ते घेऊन. हा गाडीत काय झालं असं? जाऊ द्या आता, घरी घ्या त्यांना. फक्त चक्कर आली, फक्त उन्हामुळे चक्कर आले त्यांना. आपण वय झाले घ्यायचं त्यांच्याकडे काय फोन आहे का नंबर आहे? कुणाला फोन? हा त्यांना विचारलं मी, नंबर तर सांगा बोललो, फोन करतो मी. तर नाही, नंबर पण नाही. आंबिवली टिटवाळाची जवळ आहे आणि आम्ही वाट बघतोय. बदलापूर माहितीये का? त्याच्या त्या साईडला, तिथून टिटवाळाच्या पुढं लय लांब. चला चला, काय नाही. येते चालतच आणले त्यांना. चला चला रे, चला चला. काय थँक्यू पण नाही आपल्याला. चला. हा हा, समाजसेवक बोललोय मी. तर मित्रांनो, आपण बाबांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलेलं आहे. आणि आता आहे आपण मुकुंदनगरच्या गल्लीमध्ये. ती गल्ली बघा, ही इथं भिंत, ही इथं भिंत. फक्त एक सिंगल माणूसच जाऊ शकतो या गल्लीमधून. अशी ही गल्ली आहे. फेमस गल्ली, मुकुंदनगरची फेमस गल्ली. तर तुम्हाला मेन रोडवरून जर मुकुंदनगरमध्ये जायचं असेल तर या गल्लीतून जायचं. गल्ली बघा. तर आता आलोय आपण घराच्या इकडे. कोणतरी डायरेक्ट मध्येच येतात, डायरेक्ट तोंडाच्या वरती. काय माहिती आवाज पोचतोय की नाही. इथं चाललंय ग्राइंडिंगचं काम. चला भाई, चला थोडंसं आपण आता ब्रेक घेऊ. अरे कल्पेश बा, हे इथे बघा, हे आपले मित्र, वरिष्ठ अधिकारी आहेत आपले. आपले वरिष्ठ सदस्य आहेत, रमाबाई कॉलनी संघटित युवा मंच याचे. आणि हे आता कॅमेरामॅन आहेत. फुल टाइम आहे का पार्ट टाइम? आता सध्या फुल टाइम आहेत, पहिले पार्ट टाइम होते आणि आता सध्या फुल टाइम आहे. तर बघा आता यांच्याकडे जर काय तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर थांब ना, वाटला मला इकडे. हे अतुल थकलेला माणूस. हे फोटोग्राफी प्रमुख आहेत. धीरज, अतुल, कल्पेश, राज. त्यांचा मेन लीडर आहे. त्यांचा मेन लीडर हा आहे. अजून कोण राहिलं? सच्चा पण आहे. 95 आला क्वार्टर मध्ये घातलं पाय. आपण स्टार्ट करतो ना, आपल्यासारखा कोण करू नाही. बाईकवर पाय. कल्पेश सर कुठे आहे ऑर्डर? का प्रमुखला विचारू? दुबईला चाललाय. दुबईला शुभमंगला ताव झाला बोलला आयचं. आमच्याकडे पाठीवाला मच्छी नाही सोडून येतो आणि वापस त्याला 7 रुपये दे.
काय त्याला 7 रुपयाचं येतं. काय कोण येतंय? बॅग उचलायची आहे कल्पेश साठी. मी जातो आता. दिले ना तुला 2 पोरं, एक भाचं दिलंय की घाल ना बॅग लवकर. माझ्या आईचं असतं टेन्शनला सोडून ये. मला परत शिडी चढायला हे इथं आहे ना, मला असं फिरायला लागतंय. अरे जा ना घेऊन आता बॅग खांद्याला पोटा हातात घे. हे जा दिशा. त्याला 7 रुपये 7 रुपयासाठी बॅग उचलायला लावतात ते. 7 रुपयासाठी. तो तिथं साहिल तिकडे उभा राहिलाय, वाट बघतोय. साहिल हात दाखव. साहिल हात दाखव. सगळ्यांची शूटिंग ब्लॉगिंग चालू आहे ना. तुम्हाला यायचंय का ब्लॉग मध्ये? बोला, येऊ का? हा, बोला. काहीतरी बोला. हे बघा इथं भांडणं बघा. लक्षात ठेव तू पोरं काम ऐकत नाही. मला काय मत पडलेलं नाही. जोरात बोला, आवाज येत नाही. इथं बीप आहे. इथं बीप करायला लागला आता मला. इथं बीप आहे. कुठं रे? तो आता डायरेक्ट घरात गेला असता, घुसला असता डायरेक्ट घरात. अरे यांचं जाणं चालू आहे. A few moments later. फायनली आफ्टर 1 hour दोघांनीच मांडवली केली. पैसे कमवणारे पोरं हा जरा जोरात. शिव्या देऊ नका. पॅन्टी घालायची, जोरात बोल की जरा. हातात घड्याळ घालायचं, पोरी बघायला फिरायचं. पैसे भेटत नाही, पैसे खाली होतात खिशात. बरोबर ना? पण या जागेवरती कुठं काम केलं तर मग पैसे येतात. ते नाही, हे फक्त मोबाईलला रिचार्ज. पण नाही, जातोय तो कामाला जातोय ना. त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, मोबाईलला रिचार्ज मारायचे. पैसे नाही आपला हा खास सागर यांनी माझ्यासाठी एक हेल्मेट घेतलंय. तुला कसं काय माहिती पडलं रे? मी ब्लॉगिंग करतोय आणि तू माझ्या व्हिडिओचे बघतोस वाटतं रोज, आहे ना? आणि धन्यवाद हा, मला तू असं हेल्मेट गिफ्ट केलेस. हे गिफ्ट बघा, आवाज पण येत नाही त्याचा बाहेर. ये Soy arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena. तर मित्रांनो, आता आपली रील कंप्लीट झालेली आहे आणि खूपच दमलो. जसं की तुम्ही बघताय माझा घाम आला आहे भरपूर. हा रमाला पण यायचं आहे ब्लॉगमध्ये. तर खूप दमलो आहे मी. आणि एका रील मागं किती मेहनत घेतली आहे ते बघा जरा BTSमध्ये. आणि मी रील तर ब्लॉगच्या अगोदर टाकेल आणि मग नंतर हे होईल, व्लॉग टाकणार आहे उद्या सकाळी एडिटिंग वगैरे करून. कारण की व्लॉग आजचा थोडासा कॉमेडी असणार आहे. ते तुम्हाला बघितल्यावरच कळेल. आणि सॉरी, मी हे नंतर टाकणार ना. तर बघूया, तुम्ही बघा जरा ब्लॉग. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही नवे असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला. कंटेंट येत राहणार आहे, भरपूर तुम्हाला हसवणार आहे, रील्स येत राहणार आहे आणि ब्लॉग तर आपले डेली तर आहेतच. तर थँक्यू सो मच. गुड बाय. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.